गुन्हे शाखा क्राईम म्हणजे क्राईम ब्रांच नागपूर शहर येथे आमच्याकडे काही गोपनीय माहिती होती की स्पर्श स्पा आणि सलून वर्धा रोड या ठिकाणी अनैतिक देह व्यापार चालतो. आम्ही पहिले गोपनीयरित्या तिथे आमचं व्हेरिफिकेशन केलं, पडताळणी केली. त्यानंतर आम्ही महिला पंच, महिला पोलीस अंमलदार आणि आमचे सामाजिक सुरक्षा शाखेचे कर्मचारी तसेच खंडणी विरोधी पथकचे पोलीस अंमलदार असे सर्वांनी मिळून तिथे अचानक रेड केली. त्या रेड दरम्यान आम्हाला तिथे 4 पीडित महिला मिळून आल्या. तसेच काही तिथे रजिस्टरवरून कळून आलं होतं की आणि बाकीच्या गोष्टी ज्या व्हेरीफाय केल्या आम्ही पंचासमक्ष, त्याच्यावरून तिथे अनैतिक व्यापार हा चालू असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून आम्ही त्या स्पर्श स्पा सलून चालक याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्याची कार्यवाही केलेली आहे सोनेगाव पोलीस स्टेशन येथे. तसेच त्या 4 पीडित मुलींना सुद्धा आम्ही सोनेगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले. त्या 4 मुलींपैकी 2 नॉर्थ इंडियन म्हणजे उत्तर भारतीय महिला होत्या आणि 2 महाराष्ट्रीयन होत्या. यातील मुख्य आरोपी हा मनोज उर्फ राजा बांडेवार हा तेथीलच राहणार आहे, लक्ष्मी विहार वर्धा रोडचा. त्या बिल्डिंगच्या वरतीच ती कुठेतरी फ्लॅटमध्ये राहत होता आणि याच्यावर यापूर्वी सुद्धा 2 कारवाया याच पद्धतीच्या झालेल्या आहेत असा रेकॉर्डवर दिसून येते. या ठिकाणी आम्ही 2 मोबाईल, एक CCTVचा त्यांचा DVR आणि एक रजिस्टर, तसेच काही जे ग्राहकांच्याकडनं घेतले गेलेले पैसे असं मिळून एकूण 35 ते 40 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. आमचे माननीय पोलीस आयुक्त साहेब, तसेच माननीय जॉईंट CP साहेब, तसेच माननीय श्री DCP गुन्हे श्री माखणीकर साहेब यांच्या मार्गदर्शनात सामाजिक सुरक्षा पथक तसेच खंडणी विरोधी पथक यांनी मिळून ही कारवाई केलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.